सई झाली ड्रॉइंग? हो. बघू. वाव, मस्तच काढलीयस. आणखी पण काढलेत ना तू? हो. हे आणि हे. वाव, सुंदर आहे. कोणता आर्ट म्हणतात त्याला? मंडला. मंडला. मस्तच काढलेस, खूप छान काढले. बरं ऐक ना, तुला थंड काय प्यायचंय का आता? लस्सी बनवू का? खूप गरमी होतीये. नको, लस्सी नको. मग काय हवंय? कैरीचं पण. कैरीचं पण हवंय तुला? हो. तू आधी पिलंयस कधी? हो. कुठे पिलेलंस? पुण्यात असताना पिले मी. कुणी बनवलं? आईनं. आईनं बनवलं? रेसिपी माहिती आहे तुला? हो, त्याची माहिती आहे मला. मग मला शिकवशील? हो. चल मग आपण दोघी मिळून बनवूयात. चालेल. हो. चल. नमस्कार, रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मस्त असं थंडगार कैरीचं पन्हा बनवतोय. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर इथं मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, मस्त हिरव्यागार आहेत. तू धुवून घेतले ना ह्यांना आता? हो, धुवून घेतलेत स्वच्छ. आणि जर जास्त चीक असेल त्याला वरती तर मग अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या. आणि धुवून स्वच्छ अशा कपड्याने मी पुसून घेतलेत. आता कुकरच्या डब्यामध्ये यांना ठेवलेलं आहे आणि एक हलकासा सुरीने काप दिला. काप का द्यायचा तर जेव्हा आपण ही वाफवणार आहे कैरी, त्याच्यानंतर त्याचं साल आहे ते व्यवस्थित निघतं. म्हणून आपण हे अशा पद्धतीनं याला एक एक फक्त कट देऊन घेतलेलं आहे सालीला. आणि आता हे आपण काय करणार आहोत, कुकरमध्ये छान वाफवून घेणार आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये घातलं तरीही चालेल. मावशी थांब, मी ठेवते. ठीक आहे, ठेव. तर अशा पद्धतीनं खाली थोडंसं पहिले पाणी घालायचं कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये मग डबा ठेवायचा आहे. डब्यामध्ये मी बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे इथं. तुम्ही प्लेटवरती ठेवलं तरीही चालेल. आता झाकण लावायचं आणि मंद आचेवर याला 15 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे. शिट्टी करायची गरज नाही आहे. तर इथं मी 15 मिनटं छान वाफवून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त अशा कैऱ्या ज्या आहेत त्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत. तर या आता हाताला सोसवेल इथपर्यंत हलक्याशा थंड करून घ्यायच्या आहेत पहिले. आता या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. वा, किती छान दिसतंय हे. आणि आपण कट दिला त्यामुळं सालीही लवकर आणि पटापटा निघतायत. हो ना, बघ किती सुंदर दिसतंय आणि रंग किती छान दिसतोय ना त्याचा आतमधला. हो. आता या साल जी आहे ती अगदी व्यवस्थित काढून घेतली. इथं थोडंसं गरमच आहे, अजूनही चटका लागतोय बघ, म्हणून तर मी तुला हात लावू दिलेला नाहीये इथं. तर आता काय करायचं, चमचा घ्यायचा आणि सगळा गर त्याच्यातला काढून घ्यायचा. पहिले सालीचा. तर सई मला गाईड करतीये कसं कसं करायचं आहे कैरीचं पण, कारण तिनं ऑलरेडी पाहिलंय तिची आई बनवताना. तर इथं साल जी आहे ती, त्याचा जो गर आहे तो आम्ही चमच्याने अगदी छान मी इथं काढून घेतला. आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली असा निघतोय इथं गर. हो. आता या सालीचा पूर्ण गर संपलेला आहे. आता ही बाजूला काढून द्यायची. आता याच्यानंतर काय करायचं, आपली जी कोय आहे त्याच्यातला सगळा पल्प काढायचा. ओके, कोईचा पण पल्प सगळा काढून प्लेटमध्ये घ्यायचा आहे. तर चमच्याने बघू शकता अगदी इझिली पल्प सगळा निघतोय. आणि रंग खूप छान आलाय इथं या पल्पला, खूप छान दिसतंय. तर आता इथं सगळा पल्प आपण काढून घेतलाय. आता हा पल्प आपण मोजूनही घेतला. किती होता, 1 कप. किती आहे पल्प टोटल, 1 कप. आता याच्यानंतर याच्यामध्ये काय घालायचं आहे, गूळ. पण गूळ घालताना काय करायचं, जर आंबट असेल तर 1 कपला 1 कप घाला. जर कैरी कमी आंबट असेल तर मग काय करायचं, 1 कपला थोडासा कमी गूळ घातला आवडीप्रमाणे तरीही चालेल. आता चमच्यानी हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं, बरोबर. कारण काय होतं, मग गूळ जो आहे तो विरघळला जातो सगळा याच्यामध्ये. असं सतत ढवळत राहायचं आहे. तर तुला करायचं आहे का? हो. बरं ठीक आहे, थोडंसं हलव. तर इकडे आण थोडंसं, मी तुला दाखवते. असं प्रेस केलं ना की मग व्यवस्थित अगदी जे गुठळ्या असतात गुळाच्या त्या पूर्ण विरघळतात. तर इथं काय घातलं आपण, हे वेलची पावडर. वेलची पावडर किती घालायची, 1 चमचा. 1 चमचा वेलची पावडर घालायची. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं पाव चमचा जायफळ पूड घातली तरीही चालेल. आता हे सगळं आपण काय करूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर जसजसं आपण मिक्स करत जातो तसतसं त्याच्यातला गूळ जो आहे तो काय होतो, विरघळून जातो पूर्ण.
बरोबर ना? अशीच बनवते ना आई? हो. हां, अशा पद्धतीनं छान आम्ही मिक्स करून घेतोय हे सगळं आता. तर बघू शकता ह्याच्यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्याही अगदी व्यवस्थित मोडल्या जात आहेत इथं. तर एकसारखं ढवळत राहायचं किंवा असंच तुम्ही अर्धा तास बाजूला ठेवून दिलं तर गूळ आपोआप विरघळला जातो. तर इथं बघू शकता अगदी मस्त असा सगळा गूळ विरघळला गेलेला आहे. आता काय करायचं, याला आपण गाळणीनी गाळून घेणार. का गाळून घेणार, तर त्याच्यात गुळामध्ये कधी कधी थोडासा कचरा असतो किंवा गुळाच्या एखादी गुठळी राहिली असेल तर तीही निघून जाते आणि खाली छान अशी स्मूथ असं पेस्ट आपल्याला मिळते कैरीची किंवा पल्प मिळतो छान सॉफ्ट असा. तर आता हे छान असं गाळणीवरती घ्यायचं आणि मस्त गाळून घेऊयात. तर इथं बघू शकता मस्त असं मी गाळून घेते आणि याच्यात थोडं थोडं असं छान सॉफ्ट गर अगदी खाली पडत जातो. तर अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे मग काही ज्या गुठळ्या असतील, कचरा असेल तोही वरती गाळणीवरती राहतो आणि छान असा आपल्याला सॉफ्ट पल्प ह्याच्यातून मिळतो. तर इथं बघू शकता मस्त असं कैरीच्या पाण्याचा जो बेस आहे तो आपला तयार झालेला आहे आणि किती एकदम सॉफ्ट आहे ना, बघ छान झालाय ना. आता हा आपण बरणीमध्ये भरून स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये. 2 ते 3 महिने आरामात टिकतो, पण एवढे दिवस तो राहतच नाही कारण मुलांना खूप आवडतं त्यामुळे ते पटकन संपवूनही टाकतात. तर इथं छान असा बरणीमध्ये पल्प तयार झाला. आता याचा आपण पणं बनवूयात. तर कसं बनवायचं आपण पणं, तर याच्यातला गर ग्लासमध्ये 2 चमचे घ्यायचा, पाणी टाकायचं आणि ढवळून घ्यायचं. बरोबर ना? आता 2-2 चमचे पल्प घालून घेऊयात कारण कुणाला प्यायचं आहे आणखी तुझ्यासोबत? अंशला. हां, तर दोघं मिळून तुम्ही टेस्ट करणार आहात ना कसा झालाय तो. तर 2-2 चमचे पल्प मी दोन्ही ग्लासमध्ये घालून घेतला. आता याच्यामध्ये थंडगार पाणी घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आईस क्यूब्सही याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे मग एकदम थंडगार असा कैरीचं पणं इथं तयार होतं. तर इथं वरून छान थंडगार असं पाणी घालून घेतलं आम्ही. आता ढवळायचं, चमच्यानी छान असं ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघ किती सुंदर रंग दिसतोय ना सई. सेम झालंय ना, तुझी आई जसे बनवते तसंच दिसतंय ना सेम. आणि त्याला वरती असं फोम आलाय त्यामुळे मस्त वाटतंय एकदम आणि असं फ्रुटी सारखं दिसतंय ना, छान वाटतंय ना, बाहेर मिळतं तसं. हो ना. वा, तर इथं आपलं मस्त थंडगार कैरीचं पणं तयार झालेलं आहे. तर आता हे आपण सई आणि अंशला सर्व करूयात आणि ते आपल्याला सांगतील की याची टेस्ट कशी आहे ते. पणं रेडी झालंय आपलं. तर टेस्ट करायचं. अंश तू पण टेस्ट करणार आहे? हो. तुझी ड्रॉइंग झाली का खरं? हो. बघू. वाव, तू पण खूप सुंदर काढली आहे. काय म्हणतात त्याला? याला ॲनिमे ड्रॉइंग म्हणतात. ॲनिमे ड्रॉइंग. वाव, खूप सुंदर आहे. चालेल, मग पणं टेस्ट करून सांगा आता कसं झालंय बरं. आणि सईच्या आईसारखं म्हणजे मडू मावशीसारखं बनलंय का तेही चेक कर. हो. ठीक आहे, चला बघा, टेस्ट करा. कसं झालंय? चांगलंय, खूप छान, मस्त लागतंय. हो. ओके, म्हणजे आता हे संपणार आहे, फ्रीज मध्ये राहणारच नाही. आय थिंक जे बॉटल मध्ये ठेवले आपण, बर्नीमध्ये जे ठेवलेलं आहे ते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया अशा छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.